अध्याय दुसरा. श्री गुरुभ्यो नमः. प्रथम अध्याय गुरुसत्व करुणेश्वत्या सायवय प्राकृत भाष्य अभिनव गुरुरूपे वर्णिले. जो साक्षात शिवस्वरूप, जो ते प्रचंड प्रताप, जो वीरशैव धर्माधिप, मोक्षदायक जगदाते. आता द्वितीय अध्यायी साचार तीर्थ महिमा वर्णिला फार. परिशोते श्रुते चतुर सावधान होऊन या. देवीवाच श्री गुरुपाद तीर्थस्य सेवेने की फल प्रभो. महिमा मे श्रोतुमिच्छामि कथयस्व महेश्वर. पार्वती पुसेजी महेशा. गुरुपाद तीर्थाचा महिमा कैसा, कोण फळे स्वयंप्रकाशा. निरोपा स्वामी या. शिववाच मंत्रप्रवृत्त वै सर्वे वेदायज्ञस्तथा क्रिया. मद्रूपो हि जगन्मान्यो जंगम परम गुरु. शिव म्हणे हो गिरिजे, तुवा प्रश्न केला ओजे. तो आता निरुपे सहजे, तुझे आवडी. क्रिया आणि वेदमंत्र मजपासून सर्वत्र उत्पन्न होती पवित्र. सप्तकोटी मुख्य जे, त्याची जी जीवन क्रिया ती असे जंगम प्रिया. म्हणून गुरु आचार्य श्रेष्ठ जाणे मी देवी. क्रियाचार सतेचे असता, तेने मंत्राची होई सिद्धता. लिंगनिष्ठे मोक्ष होई आता, क्षण न लागता साचा पे. लिंग प्राण गुरुदेवी, गुरु प्राण तु जंगमस्य प्रसादने. लिंग प्राण तु शांकरी. शिव सांगे अंबे प्रती, मम प्राण गुरुमूर्ती. गुरु प्राणाची स्फूर्ती, जंगम रूपे तिष्ठतसे. तया जंगम प्राणाची व्याप्ती, प्रकट होय त्रिशक्ती. सकळ व्यापार चालती, मदीची करुणिया. ती राहावी अखंड स्थिती, म्हणून निष्ठा गुरुतीर्थी. षोडशोपचारे पूजा करती, अंती घेती शिवतीर्थ. एका गुरुचे पूजे करून त्रयमूर्तीचे गडे अर्चन. तया श्री गुरुलिंगा व्यापून माझे रूप असे. गुरुपूजा करिता जाणं, आधी की जे लिंग पूजन. सभेची स्पर्श द्वैचूर्ण वरी मस्तक ठेवून या. लिंगरूपी मी साक्षात ब्रह्मतत्वी वास करीत. चरलिंगे तोची वर्धत पवित्र पावन सत्यपय. यास्तव तीर्थ विनाशी, श्रुतीने वर्णिले प्रेमीशी. चरण पवित्र वितते ऐसी, मंत्र जाण तीर्थाचे. शोषण पापपंकस्य, दीपन ज्ञान तेजस्य. गुरुपादोदक शुद्ध संसार द्रुमनाशनम. शंकर म्हणे ओ गिरिजे, पापलक्षण चिखलचे. त्यात शोषवया समर्थ जे ते गुरुतीर्थ ओ देवी. ते गुरुतीर्थे विश्वास सेविता. हृदय ज्ञानदीप प्रकाशित तत्वता. संसार द्रुमोन्मोहनी सायुजता ती लाहे ओ देवी. देवी उवाच पादोदक विधी त्रिदृक कार्य. पादोदक कथम तत्सर्वे कथ्यत्ता गृहे. परमेश दयानिधे. पार्वती म्हणे हे महेश, गुरुतीर्थे जय विनाश. ते कैसे करावे विधीच, सत्य सांगा मज लागी. शिववाच प्रणम्य दंडवदभ्युमो निष्ठया पर्यामोदो. गुरु संपूजे ते पादो, गंधपुष्पाक्षताधिभी. शिव म्हणे ओ गिरिजे, तुवा तीर्थविधी पुसले ओजे. तो सांगेन तुझ सहजे, श्रवण करी आदरे. गुरु शिव एक भावेन, त्या उत्तम असूनी बैसून. साष्टांग प्रणिपात करून आज्ञा घ्यायची तीर्थासी. भूमी प्रणाम दंडवत घालुनी, चरण गुरुची निष्ठे अर्जुनी. गंधाक्षता धूपदीपे पूजनी, तीर्थसे विजय विश्वासे. गुरु आज्ञा करी प्रेमे, लवराये उठा नेमे. धूपदीप अनुपमे, पूजा करी कीजे त्रिविध. सद्योजात मंत्रे करून, ते भस्मे लावावे आपण. क्षणा माझी नम्र होऊन, इष्टलिंग पूजिजे. दशांगुले चरणकमळी, स्पर्शून शुद्ध दोक मिळी. भस्म लावून ते वेळी सव्य भागी ठेविजे. मग की जे लिंग पूजा, निर्जराच्या नजपीजा. पत्र पुष्प धूप राजा, अर्पिता पुण्यपय. महापूजा ती सर्वांगी, अर्जुन्या शिवयोगी. अंतिकीर्ती होय जगी, पुष्पांजली अर्पिल्या. नैवेद्य तांबूल दक्षिणा, देईज मौन तक्षणा. पूजा सर्व उतरुनी जाना, चरणधारी ज्यावडी. पात्री प्रणव लिहून, मूलमंत्र अंगुष्ठ स्थानी. ईशानवस्त म्हणून ऊर्ध्व करी दाविजे. पूर्वी उदके उपपात्र, ठेवी लावूने सर्व सूत्र. त्याची घेऊन पवित्र तिथकीचे पर वस्तू. मागे जी सांगितली श्रुती, येथे आदरी उच्चारिती. जय जयकारे गर्जिती, मग सेविती तीर्थार्थे. गुरुतीर्थ पात्री असता, लिंगी लीन होय तत्वत्ता. मुखा माझी प्राशन करिता, जंगम तीर्थ साचते. हेची जाणीजे त्रिविध, तुझे असे दशविध. परी दे तर दशत्रिविध होत असे अनुक्रमे. ही परमसूत्राची मूर्ती, याची कैसे सेवावी तीर्थ. म्हणे तो नव्हे शिवभक्त, लिंगधारे वाजंगम. तीर्थी भेद धरिता घडे दोष, प्रसादा उद्दिष्ट पाप विशेष. जो जाणे तीर्थ प्रसाद नेमास, तोची वीर शेव जाणावा. जे तीर्थ परमपददायक, जे होय भवय मोचक. तया धिक्कारिता महापातक, भोगी जाण भक्त तो.
तीर्थ झाली या जाय उठून, किंवा धरून बैसे अभिमान, तो पंचमहापातकी जाण जंगम अथवा भक्त, जो म्हणे आपल्या बैसल्या ठाई, आचारविधी नेनींची काही, वीर शैव मार्गेचा नाही, गणवंशज नव्हे तो, तीर्थासी घे म्हणू नये, गोनाही पाचारू नये, पाचारिता दोष होय तो सांगता नये थे, दाटून म्हणे घे गे तीर्थासी, अवलेले पाचारिती अन्यासी, न घेता घे म्हणणारा दोषासी, पावे जाणतो देवी, जो वीरशैव मार्गी पुरुष, गे म्हणणे न लागे तयास, ज्याचा तीर्थप्रसादी विश्वास, कदा काळी न सोडितो, तीर्थाचा वस्त्रास पुसू नये हात, भूमी पाडू नये किंचित, आदरे सेवितो जंगमभक्त, एरे तो सोंग बहुरूपयाचे, निगुरुयाम तीर्थ नदीचे, गुरुपुत्रासी न वर्जिजे, लिंग भक्ती सोडून अन्य देवता पूजिजे, तीर्थ नदीजे तयासी, ऐशिया भ्रष्टास तीर्थ देता, जो जंगमन होय सर्वदा, अशा अथवा भेद धरिता तरी तो दोषी होय की, आचार मार्गाचे ठाई, राम रंक सारख्याची पाही, मार्ग चुकता अग्रेसरी सरही येई नीच पदासी, मार्गे चाले तो पंचानन बोलीजे, अमार्गे वर्ते तो चिश्वान जाणीजे, वीरशैव मार्गे वर्ते जो सहजे, गुरु सर्वांसी व देवी, सप्तसागरीचे जल, सृष्टीची तीर्थ सकल, परी गुरुतीर्थ थेंबाचे फल, सहस्रास्य अधिक, गुरुतीर्थ बिंदीची सरी, काशी न पावे बरोबरी, माहित्राची काय थोरी, पादतीर्थापुढे वर्णावया, काशी मेलिया मुक्ती तेत, सद्भावे सेविता गुरुतीर्थ तो सहज होय जीवनमुक्त, तीर्थ महात्म्य ऐसे हे, गंगा तीर्थ एक अवगुण, खोली जाता जाय बुडून, गुरुतीर्थ न बुडवी म्हणून, तरुणी जाती कैलासी, द्वादशी लिंगाकरिता परिक्रमा, परी गुरुतीर्थाचा नाही महिमा, जेणे पावीची सोय परब्रह्मा, त्याची सरी कोण करी, तीर्थाविन बांधिता लिंग, तरी तो पाषाणेची चांग, जया तीर्थाचे न लागे अंग, तरी तो लिंगची नव्हे, तीर्थाविने लिंग तो पाषाण, तीर्थ असे लिंगाचे जीवन, त्यामुळे तसे नसे लिंगासी चैतन्य, लिंग प्रेता समानते, तीर्थाविने लिंग कारण, तीर्थाविने भक्ती निष्कारण, तीर्थाविने मिरवी जंगम जाण, कैकाडियांचे मरकटते, स्वधर्मी निष्ठा नसे जाण, व्यर्थ मिरवी जंगमपण, तीर्था सांडूनी करी कारण, जैसे भाषण अर्भकाचे, जयासी तीर्थी नाही आवडी, प्रसाद सेवा वयाची कायती गोडी, तयासी सुटका नसे संसारी बांधवडी, कल्प कोटी गेलिया, विश्वासी जे सेविती तीर्थ, जे ते सरते होई शिवगणांत, तयापुढे भुक्ती मुक्ती राबत कर जोडून सर्वदा, जो तीर्थप्रसादाचा भेद जाणे, वीरशैव तयासीची म्हणणे, ए रे ते हिंडती पोटा कारणे, भाटना कर जैसे ते, तीर्थ करावे जयाचे, शुद्ध सर्वांग असावे तयाचे, तीर्थ न करावे अंगहीनाचे, ऐसे शास्त्र वेद तसे, हातीचे अथवा पायीचे, बोट गेले असेल जयाचे, अंग असेल व्यापिले रोगे तयाचे, तीर्थ बोलिले नाही, नाक डोळा कान गेला असेल छेदून, तयाचे तीर्थ सेवेने करू नये ओ देवी, जो क्रोधी द्वेषी तामसी, जुजंगम द्रोही करी हिंसेसी, सेवू नये तयाचे तीर्थासी परी भोजन घालीजे, अंगी कुष्ठ असता पाद पाज न कीजे, सर्वता जो शिवगण, सर्वांगी पुरता पाद पूजा कीजे, तयाची पूज्य मूर्तीसी द्वेषे करून, जरी लावेल अन्य दूषण, तरी तो अपूज्य होय जाण, दोषमुक्त पावे तो, या लागी भूरुद्र देशकांनी, सर्वदा अलगत्वे वर्तावे जनी, अधिकार गुरुत्व पूर्णपणे संपादावे निर्दोष, जो शिवयोगी पाहता निर्दोष मूर्ती असे तत्वता, तोची पूजयोग्य धर्म वक्ता, लिंगी निष्ठा असे ज्याची, सुशील शांत आणि भाविक, जंगम भक्ती नित्य साधक, धर्म अधर्मे करी विवेक, पादपूजा कीजे ज्याची, सत्वगुणी भक्तजन, जे आवडे प्राणाहून, अभय ऐके झाल्याविन, पूजा नव्हे सर्वता, अभयंता शुद्धासने, असावी दुकुल परिधाने, पूजा तीर्थाते सेवेने, आसन स्वकरे काढिका, ऐकोणी तीर्थ महिमा, परमसुख पावली उमा, म्हणे धन्य धन्य परमात्मा, सदाशिवा स्वामी, तुम्ही जो निरोपिला तीर्थ महिमा, तो न कळे निगमागमा, वीरशैवान वाचवणी पुरुषोत्तमा, न कळे कोणासी, वीरशैव कोण तू निरोपाता, देही सांडी जो क्रिया चुकता, माप वाचेल लिंग जाता, हे केवी घडे, ऐसे एकनिष्ठ वीरशैव, मज कळविले उमाधा धम, परिधर्मशास्त्राचा प्रभाव, पुढे अर्थ रसभाऊ, इति श्री परमरहस्य सारामृत, उमा महेश वर संवादी वर्तत, त्याची टीका करुणी प्राकृत कृतकृत्य मन्मत, इति श्री परमरहस्य हरगौरी संवादे, श्री गुरुतीर्थ महात्म्य वर्णन नाम द्वितीयोध्याय. ओम नमः शिवाय. श्री मन्मथ स्वामी महाराज की जय.